भेटू. मला मित्रांनो आपले जे दोघं मित्र भेटले होते त्यांचा प्रवास कल्याणपर्यंतचा होता. नक्की 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 मी फोन करतो. चलो बाय. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. चलो बाय बाय. ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी आहे सगळी CST कडे. परत दुसरा मोका आला. परत सेकंड इकडे या वाटे. ट्रक खराब झाला. क्या व्ह्यू आहे समोरचा जबरदस्त. हा रस्ता अशोक वॉटरफॉलकडे जातो ना, बरोबर ना. इकडे पण आलेलो आम्ही. जबरदस्त आहे एकदम. आता कसारा स्टेशन मध्ये एंटर होतेच आहे ना. सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला ट्रेन मधून बघायला मिळतो मित्रांनो. काय करता येणार रे बघा मित्रांनो. कसे काय मजेत ना. फिरताय ना. फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आज आपला प्रवास होणार आहे मुंबईच्या दिशेने आणि तो पण ट्रेनने. मी आलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. सकाळी अंधारात ब्लॉग बनवला नाही म्हणून रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट चालू केला. आपण आज पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला जात आहोत. एक 2-3 तासाचं काम आहे. येताना कदाचित ब्लॉग बनवता नाही येणार कारण मी स्वतः ड्रायव्हिंग करत येणार आहे बाय रोड. त्याच्यामुळे ब्लॉग बनवणं थोडं अवघड आहे. तर आता ट्रेनची वाट बघतो आपण. समोर बघू शकता तुम्ही. कॉफी घेतली आपण सकाळी. पंचवटी यायला थोडासा एक 15 मिनटं अजून वेळ आहे. बघूया ट्रेनची वाट. भेटूया थोड्या वेळाने. मित्रांनो पंचवटी एक्सप्रेस आली. आपला डब्बा नंबर D7 आहे आणि आपलं रिझर्वेशन आहे. गर्दी बऱ्यापैकी चढणाऱ्यांना आधी चढू देऊ आपण. आपलं रिझर्वेशन असल्यामुळे आपण शेवटी चढलं तरी काही टेन्शन नाही. ट्रेन निघाली आहे मित्रांनो नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून आणि आपला प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला आहे. रस्त्यात मस्त मस्त व्ह्यूज आपल्याला बघायला मिळणार आहे. ते आपण कॅप्चर करू. चला तर मग माझ्यासोबत मुंबईच्या प्रवासाला. मित्रांनो सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला मिळते. सूर्य उगवताना झाला परफेक्ट. समोरचा व्ह्यू चेक करत ढग बघा. डोंगरांवरती खाली जबरदस्त. खूपच सुंदर. हायवे मित्रांनो. वा क्या बात आहे. आपल्याला एक दादा भेटले. त्यांनी आपलं चॅनल पण सबस्क्राईब केलं. कल्याणला राहतात ते पण व्हिडिओ करून तुम्हाला वाटलं त्यांचं चॅनल आहे. मित्रांनो व्ह्यू चेक करा. जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला समोर बघायला मिळतोय. सुंदर. क्या बात आहे क्या बात आहे.
ढग पूर्ण डोंगरांवर आलेले. करून दाखवतो थोडं. मित्रांनो लेह लडाख काय करणं आहे नजर आहे बघा. क्या बात आहे. मित्रांनो आपण इगतपुरीच्या जवळ आणि कासाऱ्याला पोहोचतोय. इगतपुरी क्रॉस झालेला आहे ऑलरेडी. बराच वेळ गाडी तिथं स्टेशनवर थांबली होती आणि मस्त गाडी टर्न घेतानाच एक स्लो चालू आहे गाडी, त्याच्यामुळे व्हिडिओ मला घेता आला. समोरचा व्ह्यू चेक करा मित्रांनो. गाडी स्लो झाली म्हणून आपण व्हिडिओ बनवू शकतोय. सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला ट्रेन म्हणून बघायला मिळतो मित्रांनो. जुना ट्रॅक कुठला आहे म्हटला तू? तो काय बाजूला राहतो का त्याच्या साईडनेच जाते? साईडने जाते. अच्छा साईडनेच जाते गाडी. अरे बाबा क्या बात आहे. खूपच स्लो झाली. बोगद्यातून तिकडचं पूर्ण इंजिनचं तोंड दिसतंय. मित्रांनो मस्त आपली ट्रेन बोगद्यातून जाताना आपण मजा करतोय. माझं रिझर्वेशन असून सुद्धा विंडो सीटचं मी दारात येऊन उभं राहिलेलो आहे खास व्हिडिओ बनवण्यासाठी. क्या बात आहे. एवढे काय सांगू मित्रांनो. हा जुना ट्रॅक आहे इगत कासाऱ्याला जातानाचा. आणि आपल्या तिकडे डाव्या बाजूला जो गेलेला आहे तो जुना ट्रॅक आहे. आणि आता नवीन ट्रॅकवरून आपली गाडी कासाऱ्याच्या दिशेने चालली. जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला वरपर्यंत हा जाणारा जुना ट्रॅक आहे. फॉग बघा मित्रांनो. जुन्या आठवणी. एवढ्या चढावरून आधी गाडी जायची. हा पहिले हो ना जायला. कधी कधी गाडी मग रिटर्न यायची. हो ना रिटर्न कधी कधी फोर्स नाही. मित्रांनो सेकंड चॅनल आलेली छोटी आहे जास्त मोठी नाही. परत दुसरा बोगदा आला. परत सेकंड इकडे क्या बात आहे. कासारा घाट आहे मित्रांनो. वरती जे ट्रक्स वगैरे दिसत आहेत ना झूम करून दाखवतो. कासारा घाटातून गाड्या चालल्या. हे काय एकदम जवळ आहे ना गाड्या कासारा घाटात. ट्रॅफिक खूप जास्त आहे होय. ट्रकवाल्यांचा प्रवास. ट्रॅफिक पुढे खूप जाम होते. इथं थोडी मोकळी आहे. इथं काहीतरी ट्रक खराब झाला. क्या व्ह्यू आहे समोरचा जबरदस्त. हा रस्ता अशोक वॉटरफॉलकडे जातो ना बरोबर ना. इकडे पण आलेलो आम्ही. हा एकदम खूप फिरलोय. कुठे निघालो होतो माहिती का आम्ही? त्र्यंबकच्या तिकडे तो जवळ मोकडा रोड नाही का फिरून आले. हा पूर्ण गोल फिरून आलो होतो. समोर सह्याद्री आहे ना पूर्ण. झूम करून आपण 2 मिनिटं इकडे
कसारा घाटाचा इथं घाट संपला आहे आणि आपण जवळपास स्टेशनवर पोहोचू आता 1-2-4 मिनिटामध्ये. क्या बात आहे. वातावरण तरी आज पाऊस नाही आहे. गाडी पूर्ण टाक घेताना तो गेला. मित्रांनो सुंदर असा ब्रिज. छोटा आहे रे खूप. मोठा आहे. जबरदस्त आहे एकदम. आता कसारा स्टेशन मध्ये एंटर होतेच आहे ना. हो ना कसे कामं करताय पुलावर. बापरे हे पूर्ण कसारा गाव आहे मित्रांनो समोरचा. किती झाले ट्रॅक चेंज करताना आपली गाडी. गाडीने मस्त ट्रॅक चेंज केला आहे. कसारा स्टेशनमध्ये आपण एंटर झालेलो आहोत आणि गाडी आपली वेळेतच आहे. आपल्याला जे मित्र भेटले होते ना त्यांच्या गायडन्स खाली आपले चांगले शूट घेता आले आपल्याला. त्यांच्यामुळे शक्य झालं दोघांमुळे. प्लॅटफॉर्म तिकडे वाटतं. दोघांमुळे आपल्याला शक्य झाले चांगले इकडं स्टेशन आहे. उतरताय का. कसाऱ्याला पोचलो अशा प्रकारे. उतरायचे नाही. मला मित्रांनो आपले जे दोघं मित्र भेटले होते त्यांचा प्रवास कल्याणपर्यंतचा होता. नक्की मी फोन करतो. चलो बाय. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. चलो बाय. मित्रांनो आपण कल्याणपर्यंत पोचलो आहे. दोघं मित्रांना कल्याणला उतरायचं होतं आणि कल्याणला गर्दी खूप असते म्हणून मी परत सीटवर येऊन बसलो. दारात उभं होतो. आपल्याला दादरला उतरायचं आहे. अजून दादर आता थोडं पुढे अर्धा-पाऊण तास लागेल अजून. मुंबईच्या लोकल बघा मित्रांनो कशा खचून भरून चालल्या आहेत. ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी आहे सगळी CST कडे. मित्रांनो आपण ठाण्याला पोचलोय आणि मस्तपैकी पाऊस पण चालू आहे. आपल्याला उतरायचं आहे दादरला. हे ठाणा स्टेशन आहे. ठाणेपर्यंतचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. दादर स्टेशनला पोचलो आपण आणि आपल्याला दादरला उतरायचं आहे. चला हळूहळू लाईनीत लागू उतरायच्या. बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. चला उतरूया आता. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नाशिक ते मुंबई ट्रेनचा प्रवास. ओमदादा मला घ्यायला आला होता. ओमदादा म्हणजे माझा मुलगा. तो इथे शिकत असतो. तो मला घ्यायला आला होता दादरला. तिथून आपण नाश्ता केला आत्ता हॉटेलला आणि आता त्याच्या फ्लॅटवर चाललो आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.